उचलत नीट घे ना मुका त्याचा नाही तर काय तोंड बघू शकता त्याच्यामुळे म्हणलं थोडस एकदम चंद्राचे फोटो काढून घ्यावं असले बघा. एक मिनिट तर काय बघू शकता ते कसं हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ताच जस्ट उठलोय, दात वगैरे घासतोय. इथं बाल्या आलाय, इथं सायड्या पण आहे. हा तर काय आंघोळ वगैरे झाली. दुकानात बोलवलंय पप्पांनी जरा, ते तेल बॉक्स संपलाय ना, ते तेल घेऊन बोलवलंय. आता दुकानात चाललोय. इकडे बघ की थोडा हस, झूम करताय नाही हस ना, दात कस काय पिवळा. तर आत्ताच घरी आलोय मी. आता जेवण वगैरे करतो आणि परत दुकानात जायचंय, कारण की मी रानात जाणार नाही, मम्मी तेच जाणार आहे. मम्मी पप्पा. मम्मी जेवाय बनवते, मला आता दिलंय, चपात्या देते. तर आता जेवाय सुरू करू. काय आज साई चाललाय. बाय साई. तर काही अख्खा रस्ता जाम झालाय, कारण की इथं काम चालू आहे गावातल्या चौकामध्ये, कारण की इथं खूप पाणी वगैरे साचतं ना, त्याच्यामुळं. आणि इथं ब्लॉक वगैरे काहीतरी टाकतील, आय थिंक, माहित नाही मला, पण ब्लॉकच टाकणार आहेत आय थिंक. साईला घरी जायला गाडीच भेटली नाही, त्यामुळे साई परत माघारी आला. तर काय तुम्ही इथं बघू शकता कन्स्ट्रक्शन चाललंय. गावातला रोड ब्लॉक झालता तिथला अख्खा, त्याच्यामुळे गाडी काढल्या इकडं बाहेरच्या साईडला लावायच्या, कारण की आत गाडी येण्या जाण्यासाठी जागाच नाहीये ना. भल्या कसा पळतोय. तर काय बघू शकता देव कसा कुत्र्यांना बिस्किट चारतोय. असेच जगामध्ये माणसं पाहिजेत बघा. स्वीटी म्याव म्याव उठकी. तर काय तुम्ही बघू शकता भाया दुकानाची साफसफाई करतोय, आणि हे बघू शकता किती सारे कुरकुरे आहेत, ढीग लागलाय कुरकुऱ्यांचा. नीट साफसफाई कर भाया. बघू शकता त्यांना कसं कामाला लावलं मी दोघांना. आणि काय साफ केलंय नीट साफ कर. तू कर ना का, तुझ्याकडे काम आहे, तुझ्याकडे काम आहे. ही काय हो गई आपल्या ब्लॉक काढतोय. आता उचलत नीट घे ना मुका त्याचा नाही. तर गाईच काम करून करून खूप कंटाळा आलाय, त्याच्यामुळे खातोय आम्ही कुरकुरे. साया तिथं खात बसलाय. तर गाईच तोंड बघू शकता. तर गाईज बघू शकता सकाळी 8 वाजता लाईट गेली, ते अजून आले नाही. साईडा तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की फॅन नसलं इतकं गरम होतंय ना, कारण फॅनला लाईट लागते आणि लाईट नाही, त्यामुळं लय गरम होतंय. तर गाईज झोले वापस करतो, याला जाऊ दे. छान आहे. माझं म्हणणं आहे की थंड पाणी प्यायचं हिवाळ्यात, पण लाईट नाही, एवढं म्हणणं आहे आपलं. त्याला थंडीत गार पाणी प्यायचे, अशी तर आमच्या गावात नमुनी तिडी. तर गाईज रात्रीत खूप थंडी वाजते ना, त्याच्यामुळे सेकुटीसाठी कागद गोळा करतोय. हा इकडे बघायचं जरा तोंड. रात्री खूप थंडी वाजते, तुम्ही पण कागद गोळा करा आणि शेक करा. ह्याला खूप टेन्शन आहे, खूप म्हणजे काही विचारायचंच नाही. गाईज बघू शकतात 6 वाजता लाईट आली. 6 किती उशीर लावलाय मोबाईल. बरं 5:30 वाजता आल्या, पण चार्जिंग पण नाही आहे मोबाईलला. आता चार्जिंग वगैरे लावत आणि मग त्याच्यानंतर राहिलेला ब्लॉग शूट करत आपण. तर गाईज आत्ताच घरी आलतो, चंद्र खूप छान आलता नाही का बाहेर, त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं एकदम चंद्राचे फोटो काढून घ्यावं
असले छान आल्यात ना, खूप छान आल्यात. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. तेव्हा तिथं चंद्र आहे. 1 मिनिट. इथे चंद्र आहे. हा आपला कॅमेरा. बघा 1 मिनिट. बघू शकतो खूप छान आल्यात. पण झाला एकदम प्रॉपर चंद्र दिसलाय. मम्मी ते रानात गेलते ना, त्याच्यामुळं कपडे काढायचे त्यांच्या ध्यानात नाही. त्याच्यामुळे आता कपडे घेऊन चाललोय खाली. आणि हा कॅमेरा पण बॅगेत ठेवून द्यायचा आता. आणि आता खाली जाऊ. चलो. तर गाईज कॅमेरा ठेवलाय. हा शूटिंगचा कॅमेरा आहे. तो नंतर दाखवेल कधीतरी. तर गाईज मुंबई आल्यापासून मला काय कळणार, नुसतं पौष्टिक भाज्याच खाऊ घालत्या. जाऊ भाजी भाजी. आता ही कसली भाजी आहे? मम्मी मला नाही आवडत राहू. मम्मी नाही आवडत मला. मी नाही खाणार. मग काय खाऊ मी? काय? मम्मीने सकाळचंच जेवाय दिले मला हे. आणि हे पण सकाळचंच आहे आय थिंक. फक्त हे आत्ता केलंय ते दिलंय. गाईज परत लास्टला आपण खिचडी घेतल्या. तर गाईज रात्र झाली आणि थंडी वाढली. आता आपण शेकोटी करायला सुरू करतोय. तर गाईज आत्ताच घरी आलोय मी. तर मम्मी इथं दळण दळत बसली. आता फादर काय करतात बघू आता. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच संपवत. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.